नमस्कार मंडळी, मी आहे आरोज बोरकुटे, तुमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. SWB मालिकेत आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि आजच्या भागात गुंतवणूकदारांना सर्वात जास्त पडणारे काही प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग SWP सुरू करण्यासाठी किमान किती गुंतवणूक आवश्यक आहे? खरं सांगायचं तर SWP चालू करण्यासाठी कोणतंही किमान बंधन नाही. तुम्ही अगदी 50,000 रुपयापासून देखील SWP सुरू करू शकता. महत्वाचं म्हणजे तुमचं उद्दिष्ट आणि तुमचं प्लॅनिंग. पैसे काढण्याची फ्रिक्वेन्सी किती? तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक, तुम्हाला जे हवं तो पर्याय उपलब्ध आहे. बहुतेक लोक मंथली SWP करतात कारण त्याने नियमित कॅश फ्लो मिळतो. SWP काही वर्षांनी बंद करता येते का? हो, अगदी. SWP ला लॉक इन नाहीये. गरज असल्यास कधीही थांबवा, कधीही पुन्हा सुरू करा. बाजार घसरला तर SWP वर परिणाम होतो का? बाजार घसरला तरी SWP थांबत नाही, पण NAV कमी असल्याने तुमच्या SWP रकमेकरता जास्त युनिट्स विकले जातात. अशा वेळी शक्य असेल तर थोड्या काळासाठी SWP पॉज करणं चांगला निर्णय ठरू शकतो. काही काळासाठी SWP थांबवता येते का? हो, नक्की. SWP स्टॉप करून नंतर रिझ्युमे करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हीच म्युच्युअल फंडची फ्लेक्झिबिलिटी आहे. SWP सुरू केल्यानंतर फंड बदलता येतो का? हो, बदलता येतो, पण आधी चालू SWP बंद कराव्या लागतात आणि नंतर नवीन फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून SWP रिस्टार्ट करता येते. फक्त टॅक्स इम्प्लिकेशन लक्षात घ्यावा लागतो. मित्रांनो, SWP हे रिटायरमेंट कॅश फ्लोसाठी खूप शक्तिशाली साधन आहे आणि अजूनही काही महत्त्वाचे FAQ उरले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत, त्यामुळे ते नक्की बघा. जर तुम्हाला गोल बेस्ड SIP किंवा SWP सुरू करायचे असेल किंवा तुमच्या रिटायरमेंट कॅश फ्लो बद्दल मार्गदर्शन हवे असेल तर मला लगेच संपर्क करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि अशाच फायनान्शियल इन्साईटसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.